श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। भगवंताच्या साधू संतांच्या परम कृपाशीर्वादाचा परिणाम परम पावन पुण्यक्षेत्र भगवंताचा प्रत्यक्ष निवास, देवतांचा प्रत्यक्ष निवास, ऋषी मुनी साधू संतांचा प्रत्यक्ष निवास, आजही ज्या भूमीमध्ये आहे अशा पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या चरणसन्निधीमध्ये चंद्रभागेच्या या परमपवित्र तटावरती पुंडलिकरायांच्या सान्निध्यात, नामदेवरायांच्या सान्निध्यामध्ये, चोखोबारायांच्या सान्निध्यामध्ये आदी आदी करून सकल संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या या मातीमध्ये बसून, या पवित्र वाळवंटामध्ये बसून कलियुगामध्ये जीवाचा उद्धार करणारी पुण्य पावन अशा प्रकारची कथा, ज्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात, ती कथा आजपासून श्रवण करण्यासाठी तुम्ही मी विराजमान झालेलो आहोत, बसलेलो आहोत। अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया। ही भूमी पवित्र असण्याला कारण आहे, इथं देव आहेत, भगवंत इथं येऊन थांबलेले आहेत। युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। भक्तवर्य भक्तश्रेष्ठ पुंडलिकरायांसाठी परब्रह्म परमात्मा या ठिकाणावरती आलेले आहेत। सत्यभामा माता, राधिका माता, रुक्मिणी माता इत्यादी भगवंताच्या पट्टराण्या, भगवंताचे निजदास, अशा सर्व मांदियाळी सहित भगवंत या ठिकाणावरती आहेत। आणि म्हणूनच संतांना ही भूमी अत्यंत प्रिय आहे। ही भूमी सामान्य नाही,
या भूमीचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे, जगताच्या कल्याणासाठी ज्या ज्या साधू संत महात्म्यांनी विशेष रूपाने या भूमंडलावरती अवतार घेतला, क्वचितच असा एखादा महात्मा असेल ज्यांनी या पंढरी क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठेवलं नसेल. पण असं कधी उदाहरण कुठं ऐकिवात येत नाही. शक्यतोवर जेवढे जेवढे संत महापुरुष या भूतलावरती प्रगट झाले, अवताराला आले, त्या त्या सर्व संतांनी पंढरीची यात्रा केली, पंढरी क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठेवलं. भक्तांचे समूहाच्या समूह भक्तांची मांदियाळी या वाळवंटामध्ये भजन करण्यासाठी एकत्र येत राहिली. आजही एकत्र येते, पुढेही एकत्र येत राहील. ज्या ज्या वेळेला सारे भक्तवृंद, संत वृंद, साधू वृंद या ठिकाणावरती एकत्र येत यायचे, त्यावेळेला आनंदाने भजन करायचे, कीर्तन करायचे. आणि साधू संत भक्तवृंदांच्या या भजनामध्ये, या कीर्तनामध्ये साक्षात देव उपस्थित राहायचे. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. असे भगवंत भक्तांच्या मांदियाळीमध्ये या ठिकाणावरती राहिले. श्रीमदाद्य शंकराचार्यांपासून सकल साधू संत ज्ञानी भक्त पंढरी क्षेत्रामध्ये आले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन कृतकृत्य झाले. आणि तुम्हाला मला सुद्धा या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी, भक्तीसाठीची प्रेरणा त्या भक्तांनी, त्या संतांनी, त्या ऋषींनी करून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच ही भक्तीची धारा अखंडितपणे या पंढरपूर क्षेत्रामध्ये प्रवाहित होते आहे. पंढरपुरामध्ये काय पाहायचं आहे? पंढरपुरामध्ये पाहायचं असेल तर साक्षात भक्ती मातेला पंढरपुरामध्ये पाहता येतं. ही भजनभूमी आहे. पंढरपूर काय आहे? भजनाची भूमी आहे, भक्तीची भूमी आहे. पंढरपूर ही भावाची भूमी आहे, श्रद्धेची भूमी आहे, विश्वासाची भूमी आहे. आणि अशा हृदयामध्ये धारण केलेल्या श्रद्धा, विश्वास, भावाला, भक्तीला पाहून इथं भगवंत साक्षात उभे आहे. भागवतामध्ये भक्ती मातेनं आपलं चरित्र नारदांना सांगितलं. महात्म्यामध्ये भाग येतो की भक्ती माता नारदजी महाराजांना म्हणते, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्णाटके गता. हे नारदा, द्रविड नावाच्या देशामध्ये माझा जन्म झाला. कर्नाटक नावाच्या प्रदेशामध्ये मी वाढले. मला 2 लेकरं आहेत. अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञान वैराग्य नामानौ कालयोगेन जर्जरौ. मी भक्ती आहे आणि मला 2 पुत्र आहेत. एकाचं नाव ज्ञान आणि एकाचं नाव वैराग्य असं आहे. आणि या दोघांना घेऊन मी कर्नाटक प्रांतामधून भ्रमंती करण्यासाठी निघाले. कर्नाटकामधून वाढलेली भक्ती, ज्ञान, वैराग्य कर्नाटकास सोडून कुठं आलं? महाराष्ट्रामध्ये.
कर्नाटकातली भक्ती विस्तार पावली आणि ती कर्नाटकातली भक्ती महाराष्ट्रामध्ये आली. पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडं ही भक्ती नाही. मग महाराष्ट्रामध्ये भक्तीनं निवास कुठं केला? महाराष्ट्रामध्ये ज्ञान आणि वैराग्याने निवास कुठं केला? तर भक्ती मातेनं सांगितलं, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे, क्वचित क्वचिन महाराष्ट्र. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या काही काही भागामध्ये, काही काही जागेवर, काही काही ठिकाणावरती मी आणि माझी लेकरं गेलो. पण जिथं जिथं आम्ही गेलो तिथं तिथं सगळीकडे आमचा सन्मान झाला नाही. काही काही ठिकाणीच माझा आणि माझ्या लेकरांचा सन्मान झाला. मग क्वचित क्वचिन महाराष्ट्रे, मग जिथं जिथं भक्तीचा सन्मान झाला, जिथं जिथं ज्ञान वैराग्याचा सन्मान झाला, अशी महाराष्ट्रातली जागा कोणती आहे? जिथं भक्तीचा पूर्ण सन्मान, जिथं ज्ञानाचा पूर्ण सन्मान आणि जिथं वैराग्याचा पूर्ण सन्मान झाला, जिथं भक्ती पूर्ण तरुण आहे, जिथं ज्ञान पूर्ण तरुण आहे, जिथं वैराग्य पूर्ण तरुण आहे, द्रविड देशातल्या प्रगट झालेल्या भक्तीचा प्रवास द्रविडातून कर्नाटक, कर्नाटकातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून गुजरात प्रांताकडे झाला. पण गुजरातमध्ये ज्या वेळेला भक्ती माता गेल्या त्यावेळेला त्याचा एक अनपेक्षित परिणाम भक्ती ज्ञान वैराग्यावरती झाला. आणि तो परिणाम की गुर्जरे जीर्णतांगता, जीर्णत्व प्राप्त झालं, वृद्धत्व प्राप्त झालं, क्षीण अवस्था प्राप्त झाली. जिथं भक्ती ज्ञान वैराग्य असे म्हाताऱ्या माणसासारखी त्यांची दशा झाली. म्हणजे देह आहे पण देहात सामर्थ्य नाही, ताकद नाही, शक्ती नाही. ती स्वतःच्या देहाला सांभाळू शकत नाही. जो वृद्ध शरीर असलेला व्यक्ती तो दुसऱ्याला हात धरून उठवू शकेल का? नाही उठवू शकणार. का? कारण त्यालाच उठायला दुसऱ्याच्या आधाराची गरज आहे. हे वृद्धत्व झालं, हे जीर्णत्व झालं. आणि कली कालावधीचा परिणाम, पाखंडाचा परिणाम असा झाला भक्ती मातेवरती की तत्र घोर कलेर योगात पाखंडये खंडितांगका दुर्बलाहम चिरम याता पुत्राभ्याम सहमंदता. मुळामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य ही तीन घटक कुणासाठी आहेत आणि कशासाठी आहेत? त्यावेळेला त्याचं उत्तर संत ग्रंथ, शास्त्रातून, पुराणातून तुम्हाला मला असं प्राप्त होतं की भक्तीचं नियोजन हे तुमच्या माझ्या कल्याणासाठी आहे, उद्धारासाठी आहे. तुमच्या माझ्या उद्धारासाठी या मृत्यूलोकामध्ये वेदादी शास्त्राच्या माध्यमातून स्वतः भगवंतांनी काही मार्ग नियुक्त केलेले आहेत. ज्यामध्ये ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, अष्टांग योग मार्ग आहे. अशा प्रकारचे ते मार्ग आहेत. या मार्गांचा विचार जर का आपण केला तर ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, अष्टांग योग मार्ग आणि या मार्गाने भगवंतापर्यंत जाणं हे तुम्हाला मला अवघड आहे, सोपं नाही. मग अशा वेळेला सहजासहजी जीवांना माझ्यापर्यंत येता यावं याकरता भक्तीची सुलभ आणि सोपी अशा प्रकारची ही वाट निर्माण केलेली आहे वेदांनी. याच्यावरती नाथबाबांनी एकादश स्कंदामध्ये प्रकाश टाकला. या लागी हरिभक्ती ज्योतिली वेदे असं नाथबाबा म्हणतात. कशासाठी वेदांनी भक्ती मार्ग सांगितला, उपासना मार्ग सांगितला? तर जी माणसं ज्ञानमार्गाच्या द्वारे, कर्ममार्गाच्या द्वारे, अष्टांग योग मार्गाच्या द्वारे त्या भगवंताच्या पदापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत,
अशा भगवंताच्या पदापर्यंत जी आपल्याला सहज घेऊन जाते ती भगवंताची भक्तीची वाट आहे. म्हणून सगळे मार्ग ज्या वेळेला भगवंतानी अर्जुनजी महाराजांना भगवंत सांगत आहेत, ज्ञान मार्ग सांगत आहेत, कर्म मार्ग सांगत आहेत, अष्टांग योग मार्ग सांगत आहेत. म्हटले अर्जुना, ह्या सगळ्या वाटा माझ्यापर्यंत त्या ठिकाणी येतात. म्हटले पण देवा, मला जर का निवडायची झाली एखादी वाट तर मी कोणती वाट निवडायची? कारण वाटा तुम्ही मला रस्ते पुष्कळ सांगितले, सांगणाऱ्यांनी रस्ते सांगितले, व या गावाला जायला हाही रस्ता आहे, तोही रस्ता आहे, तोही रस्ता आहे. बऱ्याच वेळेला सांगणारा एवढंच सांगून थांबून गेला तर वाटचाल करणारा पुन्हा प्रश्नात पडतो, आता मी नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं, मला कोणत्या रस्त्याने जाणं सोपं जाईल. अर्जुनजी महाराजांनी देवालाच प्रश्न विचारला, एवढे सगळे रस्ते तुम्ही मला तुमच्यापर्यंत यायला सांगितले, रस्ते सांगून थांबू नका, यातला कोणता रस्त्याने मी चालून तुमच्यापर्यंत येऊ शकतो ते पण तुम्ही सांगा, म्हणजे आमचा सगळाच प्रश्न मिटून जाईल. मग भगवंतानी सांगितलं, अर्जुना, तुला जर माझ्यापर्यंत यायचंच असेल, तुला जर चालायचंच असेल तर अशी एक सोपी वाट आहे. म्हटले म्हणून तू एक कर अर्जुना, तू झडझडो निवहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, मग पावसी अव्यंग स्वरूप माझे, किंवा जिया पावसी अव्यंग स्वरूप माझे. हे अर्जुना, तुला जर माझ्यापर्यंत यायचं असेल तर तू भक्तीची सहज आणि सोपी वाट तुझ्या जीवनामध्ये तू अंगीकार. भक्तीचा अधिकारी कोण आहे? भक्ती सोपी का आहे? याला कारण आहे महाराज. प्रत्येक वाटेवरून वाटचाल करण्यासाठी आणि त्या वाटेवरून चालत असताना भगवत पदापर्यंत जाण्यासाठी एका विशिष्ट अधिकाराची आवश्यकता आहे. ज्ञान मार्गाने ज्याला जायचं त्याला त्या ज्ञान मार्गाच्या वाटेवरून वाटचाल करून जाण्याचा अधिकार असला पाहिजे. कर्म मार्गाने जाण्याचा अधिकार असला पाहिजे, अष्टांग योग मार्गाने जाण्याचा अधिकार असला पाहिजे, तर त्याच्या सिद्धीपर्यंत फलप्राप्तीपर्यंत तो जाणारा जाऊ शकतो. अधिकारच नाही आणि आपण ज्ञानमार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असलो पण अधिकार नाही, आपल्याला फल प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून कोणत्या अधिकारातले आपण आहोत तो आपला अधिकार पाहून आपल्याला मार्ग सांगितला जात असतो. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालो जाता मग कळो येते. अधिकाराप्रमाणे आपल्याला मार्ग सांगितलेला आहे. ज्ञान मार्गाचे अधिकारी आपण, कर्म मार्गाचे अधिकारी आपण, अष्टांग योग मार्गाचे अधिकारी आपण आहोत का? होऊ शकतो का? काही शाश्वती आहे का? तर निश्चितच त्या मार्गाने वाटचाल करून एखादा गेला तर त्याचं कल्याण आहे ना. पण कलियुगातल्या माणसांमध्ये तो अधिकार नाही. म्हणून मग त्यांना भक्तीची वाट दाखवलेली आहे. पण भक्तीच्या वाटेवरून वाटचाल करून जाण्यासाठी काय अधिकार पाहिजे? कोणता जीव, कोणता व्यक्ती या वाटेवरून वाटचाल करण्याचा अधिकारी आहे? त्यावेळेला सांगितलं, स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परांगतिम. या वाटेवरून कोण वाटचाल करून जाऊ शकत नाही? कुणाला या वाटेवरून वाटचाल करून जाण्याचा अधिकार नाही? म्हटले सगळ्यांना या वाटेवरून वाटचाल करून जाण्याचा अधिकार आहे. म्हणूनच संतांनी आवाहन केलं. काय आवाहन केलं?
या रे लहान थोर याती भलते नारी नर. तर या रे लहान थोर याती भलते नारी नर या म्हणतात साऱ्यांनी, कारण या भक्तीच्या वाटेवरून वाटचाल करून जाण्याचा अधिकार साऱ्यांना आहे. याला कारण भक्तीच्या वाटेवरून चालत असतानाचं साधन सगळे करू शकतात. मग हे भक्तीचं साधन काय आहे? हे भक्तीचं साधन भगवंताचं नाम आणि भगवंताची कथा आहे. भक्तीच्या वाटेवरून वाटचाल करून सगळे जाऊ शकतात. स्त्रियांना अधिकार, स्त्रियो वैशास तथा शूद्रास्ते पियांती परांगतीम. कारण काय? याला कारण भक्तीचं साधन. मग भक्तीचं साधन काय आहे? तर भक्तीचं साधन आहे भगवंताचं नाम आणि भगवंताची कथा. हे असं साधन आहे जे सगळे करू शकतात. सकळासी येथे आहे अधिकार, 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 सकळासी येथे आहे अधिकार. कलयुगी उद्धार हरीच्या नावे, कलयुगी उद्धार हरीच्या नावे, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. सकळांसी येथे आहे अधिकार. हा अधिकार सगळ्यांना मिळायला कारण काय आहे? आपण अधिकारी आहोत हे कारण नाही. अनाधिकारी सुद्धा हे साधन करू शकतो, एवढी या साधनाची श्रेष्ठता आहे. अनाधिकार्याला सुद्धा अधिकारी करण्याचं सामर्थ्य भक्तीनं दिलेल्या हरिनामरूपी साधनामध्ये असतं. म्हणून जे देवापर्यंत जाण्याचा सुद्धा ज्यांचा अधिकार नाही, असे सुद्धा देवाच्या चरणाजवळ पदाजवळ भगवत पदापर्यंत जाऊन पोहोचू शकतात. किंबहुना जाऊन पोहोचले याला कारण आहे त्यांनी भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला. त्यांनी भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला. असं भगवंताचं नाम एवढं परम पावन आहे का? म्हटले हो ना. आम्ही जर का त्या पांडुरंग परमात्म्याची कशाने उपासना केली असेल, त्या पांडुरंग परमात्म्याला कोणत्या साधनाने आम्ही आपलंसं केलं असेल, तर आम्ही नामानेच देवाला आमचं केलेलं आहे. आम्ही नाम गाईलं, नाम ध्याईलं, नामच देवाला वाहिलं. आम्ही सर्वस्वाने आमच्या अंतर्बाह्य जर का काही असेल तर ते फक्त या विठोबाचं नाम आहे. म्हणून नाम गावो
नाम ध्यावो नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबासी बाहो नाम विठोबासी बाहो नाम विठोबासी बाहो नाम गाऊ नाम ध्याऊ नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबा शिवा नाम विठोबा शिवा नाम विठोबा शिवा नाम गावो नाम ध्यावो नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबा सेवाहो नाम विठोबा सेवाहो नाम विठोबा सेवाहो नाम गाऊ नाम ध्याऊ नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबा शिवा नाम विठोबा शिवा नाम विठोबा शिवा आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे देवाचे आम्ही दैवाचे देवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे नाम गावो नाम ध्यावो नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबा शिवा हो नाम विठोबा शिवा हो नाम विठोबा शिवा हो टाळ दिंडी घेऊनी हाती हाती टाळ दिंडी घेऊनी हाती टाळ दिंडी घेऊन हाती हाती टाळ दिंडी घेऊन हाती विठ्ठल नाम गावो गीती नाम गावो नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबा शिवा हो नाम विठोबा शिवा हो नाम विठोबा शिवा हो नाम म्हणे लाखोली सदा नाम म्हणे लाखोली सदा नाम म्हणे लाखोनी सदा अनंत नामे बाहू गोविंद अनंत नामे बाहू गोविंद नाम गावो नाम ध्यावो नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबा शिवा नाम विठोबा शिवा नाम विठोबा शिवा विठोबा सेवा विठोबा सेवा नामसंकीर्तनाचा आश्रय नामस्मरणाचा आश्रय भक्तीनं साऱ्यांना दिलेला आहे. म्हणून नाम गावू नाम ध्यावू नाम विठोबासी वाहू.
भगवंताच्या भक्ताला जर का देवाला लवकरात लवकर प्रसन्न करण्यासाठी काही साधन करायचं असेल तर त्यांनी कोणतं साधन करावं? लवकर देव प्रसन्न झाला पाहिजे आणि एकाच गोष्टीसाठी प्रसन्न झाला पाहिजे असं नाही. सकल सिद्धी एका साधनाने आमच्या साधल्या गेल्या पाहिजेत असं वाटत असेल तर फक्त एकाग्र चित्ताने भगवंताचं नामसंकीर्तन करत राहावं असं भक्ती सांगतं, असं भक्तिशास्त्र सांगतं. त्यातल्या त्यात हे नामसंकीर्तन रूपी साधन कलियुगातल्या माणसांसाठी विशेष रूपाने आहे. कलियुगातल्या माणसांसाठी विशेष रूपाने तप नाही, विशेष रूपाने जप नाही, विशेष रूपाने अन्यत्र नाना प्रकारचे अमुक अमुक अशा प्रकारचे साधनं नाहीत महाराज कलियुगातल्या माणसांसाठी. तर कलऊ केशव कीर्तनात अशा प्रकारचा भाव आहे. मुख्य भाग आपला एवढा चालला की भक्तीचा अधिकार साऱ्यांना आहे, याला कारण भक्तीचं साधन आणि ते साधन भगवंताचं नाम आहे. अधिकारी असला तरी अनाधिकारी असला तरी, म्हणजे ज्ञानी असला तरी योगी असला तरी भक्त असला तरी, आणि एखादा ज्ञानी नाही योगी नाही भक्तही नाही, पामर आहे पापी आहे विषयी आहे, तो सुद्धा हे साधन करू शकतो. या साधनामध्ये हे साधन करण्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. काय होतं हे साधन केल्याने? हे साधन केल्याने त्याला अधिकार प्राप्त होतो भक्तीचा. हे साधन केल्याने त्याला अधिकार प्राप्त होतो भगवंताच्या जवळ जाण्याचा. म्हणून मग अशी ही भक्ती, असं हे भक्तीचं साधन. पण अशी भक्ती जी जीवाचं कल्याण करणारी आहे, ही भक्ती हे ज्ञान हे वैराग्य गुर्जर प्रदेशामध्ये प्रांतामध्ये आलेलं आहे आणि वृद्ध झालेलं आहे, जर्जर झालेलं आहे, शक्ती क्षीण झालेली आहे. याला कारण कलिकालावधी आहे असं ग्रंथात वर्णन केलं. मग भक्तीनं विचार केला, इथं राहून माझं काही भलं नाही, कारण माझी ही अशी अवस्था झाली, माझ्या लेकरांची अशी अवस्था झाली. बरं, माझीच अशी दशा असताना मी दुसऱ्याचं भलं कसं करू? आपल्याकडे शक्ती नसताना आपण दुसऱ्याची मदत करू शकतो का? मगाशीच आपण उदाहरण पाहिलं, जो स्वतः उठू शकत नाही तो दुसऱ्याला उठवू शकेल का? आपल्याकडे शक्ती पाहिजे ना, मग ती शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, बौद्धिक शक्ती, आर्थिक शक्ती. अहो, सगळ्या प्रकारची शक्ती असली, समोरच्याने आपल्याला म्हटलं का हो मला 100 रुपये देता का, आपण म्हणू दिले असते बाबा, पण माझेच खिसे रिकामी आहेत, मी कुठून देऊ? माझेच खिसे रिकामी असताना मी तुला 100 रुपये, अहो मला खूप गरज आहे, तुझी गरज मी ओळखतो, पण माझेच हात रिकामी असल्यावर मी तुला कुठून देऊ सांग? तसं भक्ती ज्ञान वैराग्य हे घटक जीवाच्या उद्धारा करता कल्याणा करता आहेत. पण जर्जर अवस्था झालेली असताना आम्ही साऱ्यांचं भलं कसं करू शकतो? त्याच्यासाठी आम्ही अगोदर सिद्ध झालो पाहिजे. मग काय करावं? मग भक्तीनं ज्ञान वैराग्यांना कसं तरी आपल्या हाताला धरलं आणि ओढत 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 भक्ती जी आहे ना ती वृंदावनापर्यंत गेली. मी जो मुद्दा सुरू केलाय मला तिथपर्यंत जायचंय, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचंय. आपला विषय चाललेला होता की महाराष्ट्रात क्वचित महाराष्ट्र, ती महाराष्ट्रातली भक्ती कशी आहे. पण अगोदर पाहू आपण की ती भक्ती ज्ञान वैराग्यांना घेऊन वृंदावनात गेली. वृंदावनात जशी भक्ती गेली, त्या वृंदावनाच्या भूमीला स्पर्श झाल्याबरोबर भक्ती माता तरुण झाली. एका क्षणामध्ये तारुण्य
वृंदावनाच्या भूमीच्या मातीच्या स्पर्शाने त्या भक्तीला मिळालं. हे पाहिल्यावर तर शास्त्र भागवत म्हणायला लागलं, हे ग्रंथ म्हणायला लागले, धन्यम वृंदावनम तेन भक्तिर् नृत्यति यत्रच. वृंदावन धन्य आहे की तिथं भक्ती माता साक्षात थै 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 नृत्य करते आहे महाराज. आणि गोष्ट अगदी बरोबर आहे. वृंदावनामध्ये भक्ती पाहावी. किंबहुना संतांनी वृंदावनामध्ये भक्ती पाहिली. म्हणून तर ज्या वेळेला नारदजी महाराज भक्ती सूत्र लिहितात त्यावेळेला नारदजी महाराजांनी भक्ती सूत्र सांगितले की भक्ती कशी असायला पाहिजे. तदर्पिता खिलाचार तद्विस्मरणेन परम व्याकुलतेती. सगळे कर्म देवाच्या ध्यानात, देवाच्या स्मरणात आणि देवाच्याच चरणावर समर्पित भक्तांनी करावेत. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे काही करशील ते सर्व कर्म मला श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून सगळे कर्म देवाला अर्पण करावेत. भक्ती आहे. अखंड भगवंताचं स्मरण करावं. एक क्षणही देवाच्या स्मरणाशिवाय आपला घालवू नये. आणि जर देवाचं विस्मरण आपल्याला कुठं कधी झालंच तर अंतःकरण चित्त व्याकुळ झालं पाहिजे. ही काय आहे? ही भक्ती आहे. तद्विस्मरणेन परम व्याकुलतेती. नारदजी महाराज सांगतात ही भक्ती आहे. भक्ती तुम्ही आम्हाला सांगितली, पण अशी भक्ती या अगोदर कुणी केली आहे का? त्याचं आम्हाला काही उदाहरण द्या. आणि मग पुढच्या सूत्रात नारदजी महाराज ते उदाहरण देताना म्हणतात की यथा व्रजगोपिकानाम. तुम्ही वृंदावनातल्या त्या गवळणी पहा, गोकुळातल्या त्या गोपिका पहा. जी भक्ती मी तुम्हाला इथं सूत्राच्या रूपाने सांगतोय ना, ही भक्ती वृंदावनात प्रत्यक्ष आहे. कुणाच्या रूपाने प्रत्यक्ष आहे? गोपिकांच्या रूपाने ही वृंदावनात गोकुळामध्ये भक्ती प्रत्यक्ष आहे. गोपिका सगळे कर्म देवासाठीच करायच्या. स्वतःसाठी गोपिका काही करत नसायच्या. सगळे कर्म करताना गोपिकांना फक्त भगवंताचीच आठवण. आणि सगळे कर्म गोपिकांचे देवासाठी, देवाला समर्पित अशा प्रकारचे असायचे. आणि गोपिका उठता बसता खाता पिता हसता खेळता संसार प्रपंच उद्योग कामधंदा करता करता, पतीच्या सहवासात असताना, सासूची सेवा करत असताना, लेकरा बाळांना संगोपन करत असताना, गायीची धार काढत असताना, यमुना नदीवरती पाणी आणायला जात असताना गोपिकांना अखंड भगवंताचं ध्यान. महाराज अखंड भगवंताचं ध्यान. काही गोपिका मथुरेच्या बाजाराला दही दूध तूप लोणी विकायला गेल्या ना, तिथंही भगवंताचं ध्यान गोपिकांना लागलेलं होतं. एवढं गोपिकांना ध्यान. अखंड स्मरण. स्मरण असणं ही सामान्य भूमिका आहे. आणि स्मरणामध्ये खंड पडल्यानंतर जीव व्याकुळ होणं ही परमोच्च भूमिका आहे. गोपिका पुढच्या पायरीवरती होत्या. गोपिका नुसतं देवाचं स्मरण करत नव्हत्या, तर गोपिकांना देवाचं विस्मरण झालं एक क्षणासाठी. तो गोपिकांचा जीव तळमळ करायचा, कासावीस व्हायचा. आपल्याला किती वेळ देवाची आठवण आली नाही की आपला जीव तळमळ करायला लागतो बरं. 24 तासामधून असा किती वेळ आहे की त्या वेळेत आपल्याला त्या श्री हरीची आठवण आली नाही किंवा विस्मरण झालं आणि आपला जीव तळमळ करायला लागला. असं आपलं होत नाही. विस्मरण होईल त्या वेळेला ज्या वेळेला स्मरण असेल.
स्मरणानंतरची पायरी विस्मरण आहे आणि विस्मरणात व्याकुळता ही भक्ती आहे. आपली व्याकुळता दूरची गोष्ट, व्याकुळच होत नाही अंतःकरण देवासाठी, कारण विस्मरणच होत नाही. पण विस्मरण व्हायला स्मरणच कुठं आहे? अगोदर स्मरण झालं पाहिजे. देव आपल्या स्मरणातच नाही महाराज. म्हणून देवाला पुन्हा 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 आठवावं लागतं आपल्याला. आणि म्हणूनच त्याच्यासाठी हे असे सत्संग पुन्हा पुन्हा करायचे असतात बरं का. केले जातात. का केले जातात? धकाधकीच्या या आपल्या जीवनामध्ये, प्रपंच संसाराच्या या घाई गडबडीमध्ये आपण जे गुंतून पडलोय, अडकून गेलेलो आहोत, आपल्याला वेळ सहजासहजी मिळत नाही भगवंताचं स्मरण करायला. स्मरण होत नाही देवाचं. मग अशा वेळेला भगवंताच्या नामाच्या, भगवंताच्या कथेच्या सहाऱ्याने देवाचं स्मरण करायला सांगितलं. कथा काय आहे? देवाचं स्मरण आहे महाराज. देवाचं स्मरण आहे. जेवढा वेळ जोपर्यंत आपण कथेमध्ये असतो तोपर्यंत भगवंताचं ध्यान, तोपर्यंत भगवंताच्या नामाचं स्मरण, तोपर्यंत भगवंताचं जेवढं आपण सहजासहजी आपल्या घरी भगवंताचं स्मरण करू शकत नाही, तेवढं सहज स्मरण भगवंताचं कथेमध्ये होतं. म्हणून कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन, कथे ऐसे पुण्य आणिक नाही सर्वथा. इथं सहज भगवंताचं स्मरण ती आपल्याला करून देते, कारण ती देवाची कथा आहे. सहज आपण 7 दिवस जे काही बोलू महाराज, 7 दिवस असो, 5 दिवस असो, 3 दिवस असो, 1 दिवस असो, सत्संग कितीही वेळाचा जरी आपण केला तरी तो सत्संग कशासाठी करायचा असतो? देवाचं ध्यान करायला, देवाची आठवण करायला, देवाचं स्मरण घडावं आपल्याकडून, याच्यासाठी सत्संग असतो. बरं तरी सत्संग चाललेले आहेत, कथा कीर्तन चाललेले आहेत, म्हणून देवाचं स्मरण घडतंय, करतोय आपण, असं मी चुकूनही म्हणणार नाही. घडतंय असं म्हणेन. कारण कथा आपल्याकडून, नाम आपल्याकडून देवाचं स्मरण करून घेते, घडवून घेते. अहो, आपण देवाचं स्मरण घडण्याऐवजी जर केलं असतं तर काय झालं असतं? तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. स्मरण घडायच्या ऐवजी जर केलं गेलं ना, तर सर्वत्र सर्व काळी सदा सर्वदा भक्ताला देवाची आठवण राहते, देवाचं स्मरण राहतं. तो प्रत्येक कर्म करताना देवालाच त्या कर्मात पाहतो, देवालाच त्या कर्म करत असताना मधून स्मरण करतो. असं स्मरण गोरोबा काकांनी केलं, असं स्मरण सावता बाबांनी केलं, असं स्मरण चोखोबारायांनी केलं, असं स्मरण नामदेवरायांनी केलं, असं स्मरण सेना महाराजांनी केलं. आपलं आपलं कर्म चाललंय, पण आतमधून भगवंताचं स्मरण चाललेलं आहे महाराज. तन के तंबूरे में 2 सांसों के तार बोले, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. तन के तंबूरे में 2, तन के तंबूरे में 2 सांसों के तार बोले, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. शरीरामध्ये जाणारा प्रत्येक श्वास
आणि शरीराच्या बाहेर पडणारा प्रत्येक श्वास भगवंताचं त्या श्वासाने स्मरण केलं पाहिजे. मग आपला देह जिथं राहील, जशा अवस्थेमध्ये राहील, ज्या कर्मामध्ये राहील, आपला तो देह, ती अवस्था आणि ते कर्म हरिस्वरूप होऊन जात असतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून या संतांना शेतामध्ये काम करताना देव कशासाठी उदाहरण पाहिलं आपण? कांदा मुळा भाजी आवघी विठाबाई माझी. हे कशामुळं आहे? याला कारण शेतामध्ये काम करणारा, रानामध्ये काम करणारा जो देह आहे, तो देह शरीराने जे बाह्य कर्म करतो आहे, त्या कर्मा संबंधात असलेल्या कर्माच्या ठिकाणी असलेल्या सावधानतेच्या तुलनेमध्ये त्या देहाच्या अंतःकरणात चाललेली हरिस्मरणाची जी तीव्रता आहे ती जास्त आहे. आणि ही तीव्रताच भक्ती आहे. ही तीव्रता म्हणजेच प्रेम आहे. ही तीव्रता म्हणजेच भाव आहे. आणि म्हणून असं स्मरण ज्या वेळेला चालतं, त्या स्मरणामध्ये जरासा खंड, जरासा विक्षेप जर का झाला. आता पहा, भक्तांनी असं स्मरण केलं, ह्या स्मरणाचा परिणाम काय झाला त्यांच्या जीवनामध्ये? या स्मरणाचा परिणाम असा झाला महाराज की आपोआप देहासंबंधामध्ये असलेली जी आत्मीयता किंवा जो देहभाव आहे, तो देहभाव भक्तांचा सहज 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 सुटला. जो देहभाव सहजासहजी सुटत नाही, तुटत नाही, ज्या देहभावापासून आपण सहजासहजी विलग होऊ शकत नाही, तो देहभाव भक्तांचा सहज सुटून गेला. आणि देहाचं कोणत्याही प्रकारचं स्मरण न राहता मग ते पुढच्या परमोच्च स्तरावरचं भजन त्यांच्याकडून घडत चाललं, घडलं. अशा प्रकारचा हा भाव आहे. आणि म्हणून ही भक्ती वृंदावनामध्ये आली, ती तरुण झाली. का तरुण झाली? याला कारण वृंदावनाचं ते महात्म्य आहे. म्हणून त्या सूत्रापासून थोडं मी बाजूला गेलो की यथा व्रज गोपिकानाम, त्या गोकुळातल्या गोपिकांचं कर्म, त्या गोपिकांचं स्मरण, आणि त्या गोपिकांना कान्होबाचं जरासं विस्मरण झालं की तळमळ वाटायची. आपल्याला देवाचं तेवढं स्मरण नाही. आणि म्हणून आपला देह तेवढा भगवंताशी अजून तादात्म्य पावलेला नाही, कारण स्मरणच तेवढं नाही. अहो, जितकं ज्या वस्तूचं आपण स्मरण करू महाराज, तितकी 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 तो घटक, त्या वस्तूचं जे तत्व आहे त्यानुसार आपण होत असतो. चिंतने चिंतने तद्रूपता असं सांगितलं. ज्या वस्तूचं, पदार्थाचं आपण जितकं जास्त चिंतन करू ना, आपली दशा सुद्धा तशीच व्हायला लागत असते. आता आपण कशाचं चिंतन दिवसभर सगळ्यात जास्त करतो? कोणत्या पदार्थाचं चिंतन सगळ्यात जास्त करतो? कोणत्या घटकाचं चिंतन आपण सगळ्यात जास्त करतो बरं? आता हे ज्याचं त्यांनी उत्तर पाहिजे, ज्याची त्यांनी उत्तर स्वतःला द्यायची. मी दिवसभरात सगळ्यात जास्त विचार, सगळ्यात जास्त चिंतन, सगळ्यात जास्त मनन कशाचं करतो? मी ज्याचं चिंतन मनन सतत अखंड करत असेल, माझी वृत्ती, माझी अवस्था ही त्याच पद्धतीनं होईल. देवाचं स्मरण करणाऱ्याची ही अवस्था देवाप्रमाणेच होत असते. मग आता देवाची अवस्था कशी आहे?
देव कसा आहे. मग आता ते पाहणं हा एक वेगळा भाव. मग जसा देव असतो तसा त्याचा भक्त असतो. अशा प्रकारचा भाव. गोपाल कृष्ण भगवान. देव कसा आहे असं म्हटलं तर तो तर सच्चिदानंद स्वरूप आहे, तो सच्चिदानंद घन आहे. असं स्मरण जर का आपल्याकडून झालं तर महाराज निश्चितच कल्याण. अशा त्या वृंदावनामध्ये भक्ती तरुण झाली, पण ज्ञान वैराग्य तरुण नाही झाले. आता भागवताचं महात्म्य पाहत असताना पुढं असं वर्णन आलं की मग नारदजी महाराजांना सनत कुमारांनी भागवत कथा करायला सांगितली आणि वृंदावनात तरुण नाही झाले. वृंदावन ज्या ज्ञानवैराग्यांना तरुण करू शकलं नाही ते ज्ञानवैराग्य भागवतात तरुण झाले. हा झाला सगळा पुढचा इतिहास. कधीचा भक्ती महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये गेली, तिथून पुढचा इतिहास. पण भक्ती महाराष्ट्रात होती, अशी महाराष्ट्रातली भक्ती गुर्जर प्रांतात गेली, तिथं भक्ती ज्ञान वैराग्य म्हातारे वृद्ध झाले, तिथून ती भक्ती वृंदावनात गेली, पण ती भक्ती तरुण झाली पण परिपूर्ण होऊ शकली नाही. ही भक्ती महाराष्ट्रात होती त्यावेळेला क्वचित ठिकाणावर तिचा सन्मान झाला जरी तरी, पण तो होत असताना ती भक्ती परिपूर्ण होती. कशी? कारण ती तरुण होती. ती एकटी तरुण नव्हती, तर ज्ञानही तरुण होतं आणि वैराग्यही तरुण होतं. आणि तिच्या तारुण्याला चिरकालपर्यंत टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य ज्या महाराष्ट्रातल्या क्वचित भूमीमध्ये आहे, ती क्वचित भूमी म्हणजेच पंढरी क्षेत्र आहे. गोपाल कृष्ण भगवान. ते क्षेत्र, ती भूमी, ती माती म्हणजे पंढरी क्षेत्राची आहे महाराज. भक्तीला ज्ञान वैराग्यांना तरुण करण्यासाठी मातीला जागेला सोडून भागवतासारख्या दुसऱ्या एका घटकाची, ग्रंथाची, पदार्थाची आवश्यकता पडली. भक्तीला वृद्ध करणारी ही भूमीच होती, पण तरुण करण्यासाठी, ज्ञान वैराग्यांना तरुण करण्यासाठी भूमी उपयोगात आली नाही. पण तीच भूमी महाराष्ट्राचा विचार जर का केला तर पंढरपूर क्षेत्राची भूमी आहे. इथं भक्ती अखंड नांदते. नुसती भक्ती नांदत नाही तर ज्ञान वैराग्यांसहित इथं भक्ती नांदते. आणि म्हणून इथं आपण पाहावं, भक्तीचा प्रगट सोहळा अखंड चालतो. इथं ज्ञानाचा सोहळा, वैराग्य, एकापेक्षा वैराग्यवान महात्मे या ठिकाणावरती आहेत महाराज. परमोच्च भावाला पोहोचलेले एकापेक्षा एक विलक्षण महात्मे या भूमीनं तुम्हाला मला दाखवलेले आहेत. इथं एक महात्मा झाला नाही, इथं अनेक अनंत महात्मे झाले. अशी ही भूमी आहे. आणि इथं राहून जर का आपण भजन केलं तर आपणही त्या महात्म्यांच्याच स्थितीला जाऊन पोहोचू, याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. एवढं सामर्थ्य या मातीचं असतं आहे. म्हणून या पंढरपुरासारख्या मातीला, भूमीला कोटी कोटी वेळेला वंदन आहे, नमस्कार आहे. इथं अखंड भक्ती ज्ञान वैराग्याचा सोहळा चालतो. आणि हा सोहळा एवढा प्रिय आहे संतांना, या भूमीमध्ये येणं संतांना एवढं प्रिय आहे की इकडं यायचं म्हटलं की मग संतांना दुसरं कशाचं भान राहत नाही, दुसरं काही प्रिय वाटत नाही, दुसरं काही त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकत नाही. याला कारण आहे त्यांची चित्तवृत्ती इथं असलेल्या भगवंतांनी या मातीनं आपल्याकडे ओढून घेतली. म्हणून संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा.
आणि देवावर प्रेम करणारे भक्तही विलक्षण अशा प्रकारचे महाराज इथले. पांडुरंग परमात्म्यावर आणि या पंढरपूर क्षेत्रावरती एवढं प्रेम संतांचं आजपर्यंत राहिलं. आणि सगळ्या संतांचं देवावर आणि पंढरपुरावर किती प्रेम आहे हे नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. नामदेवराय ज्ञानोबारायांना तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली म्हणून ज्ञानोबाराय इथं रावळामध्ये पांडुरंग परमात्म्या समोर आले, देवाजवळ आले आणि देवाला सांगितलं, म्हटले देवा मला तीर्थयात्रेला जायचं आहे. आता माऊलींच्या मनात तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झालेली होती हे भगवंतानी जाणलं, लक्षात घेतलं. ठीक आहे माऊली, तुम्ही तीर्थयात्रेला जाणार आहात, काहीतरी हेतू तुमच्या मनामध्ये असेल, कारण तुम्ही ज्ञानी आहात. मी तुम्हाला काही सांगावं, बोलावं, उपदेश द्यावा अशा प्रकारची कोणती भूमिका नाही. तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली, तुम्ही जाऊ शकता, चांगलं आहे. सुखरूप तीर्थयात्रा करून या. नाही म्हटले देवा, मी दुसरी अजून एक गोष्ट तुमच्याकडे बोलायला आलो. म्हटले कोणती? म्हटले मला कोणाची तरी सोबत पाहिजे, तीर्थयात्रेला जायला कोणीतरी साथीदार पाहिजे. पण असा साथीदार पाहिजे की ज्याच्या सोबत असण्याने माझं भजन बिघडलं नाही पाहिजे. भक्त असलेला, भाविक असलेला, भजन करणाराच साथीदार मला पाहिजे. म्हणून कधीही तीर्थयात्रेला जाताना, सत्संगाला जाताना सत्संगाची आवड असणाऱ्यांनाच सोबत न्यायचं. देवाची आवड, भजनाची आवड, कथा कीर्तनाची आवड, तीर्थयात्रेची आवड असणाऱ्यांनाच सोबत आणायचा, न्यायचा प्रयत्न करायचा. का? ज्यांना आवड नाही अशांना सोबत घेऊन जर का आपण फिरलो तर त्यांचं चित्त, त्यांचं लक्ष त्या भजनात लागत नाही, राहत नाही. आणि त्यांचं तर लागत नाही, राहत नाही, ते आपलंही लागू देत. कधी चलणार आपण, कधी जाणार आपण, कधी जायचं, आता किती वेळ, आता याला कारण काय? त्यांचं स्वतःचं चित्त त्याच्यात रमत नाही महाराज. आणि मग या दोघांपैकी एकाचं रमतय, त्याला थांबावं वाटतं, त्याला भजन करावं वाटतं, त्याला कथा कीर्तन ऐकावं वाटतं. आणि दुसरा वाट पाहतो, आता हा किती वेळ इथं थांबेल, कारण मी याच्या सोबत आलोय. हा धकत नाही, हा निघत नाही, याचं थांबत नाही, संपत नाही, बंद होत नाही, तोपर्यंत मला इथून माझं पुष्कळ जीव खालीवर होतो, तीळ पापड होतो माझ्या जीवाचा. पण काय करू, मला एकट्याला थोडी निघता येईल इथून, असा भाव. ज्ञानोबारायांनी ती चिंता केली. ज्ञानोबाराय म्हणतात नको नको नको, आशांचा संग नको म्हटले, अभक्ताचा संग नको, अभाविकाचा, अश्रद्धावानाचा संग मला नको आहे म्हटले. आणि म्हणून पहा, संगती करत असताना कुणाची करावी? महाराजांनी एका ठिकाणावर भगवंताकडे ही भावना व्यक्त केली. म्हटले देवा, मला तू संगती दे, पण अशांची दे ज्यांच्या चित्तामध्ये देव राहत असेल, अर्थात तू राहत असशील. आपली भावना व्यक्त करताना महाराज भगवंतासमोर म्हणतात, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, चित्ती
संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला ऐसे आवडते मना देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ज्याला उत्तम भजन करायचं चांगलं भजन करायचं चांगला परमार्थ ज्याला करायचा ना त्याने ज्याच्या चित्तात देव आहे त्याचाच संग ठेवायचा त्यालाच आपल्या सोबत ठेवायचं इतरांना आपल्या सोबत ठेवायचं ज्ञानोबाराय भगवंताला म्हणतात मी कोणीतरी तुम्ही मला सोबत द्या माऊली कुणीतरी तुम्हाला सोबत पाहिजे म्हणजे कोण पाहिजे हा सुद्धा विचार तुम्ही करून आलेला आहात म्हटले कोणाला सोबत न्यायची इच्छा आहे तुम्हाला बरीच मंडळी होते महाराज आजूबाजूला कुणाला सोबत न्यायची इच्छा आहे म्हणले नामदेवरायांना मला माझ्या सोबत न्यायची इच्छा आहे कोण म्हणतंय ज्ञानोबाराय म्हणतात देवाला मला तीर्थयात्रेला जायचं सोबत पाहिजे कोणाला न्यायची इच्छा आहे सोबत नामदेवरायांना मला न्यायचंय पाठवा म्हटले मला नामदेवरायांना माझ्यासोबत हे नामदेवरायांनी ऐकलं नामदेवराय घाबरले घाबरले म्हणजे तीर्थयात्रेला जायला घाबरले नाही ज्ञानोबारायांसोबत जायला घाबरले नाही मी ज्ञानोबारायांना आता कसं म्हणू की मला तुमच्या सोबत यायचं नाही बरं आता कोणी प्रश्न विचारेल नामदेवरायांना ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रेला का जायचं नव्हतं तर त्याचं उत्तर नामदेवरायांनी दिलं ते सगळे अभंग या प्रकरणातले इतके सुंदर आहेत महाराज नामदेवरायांनी उत्तर दिलं महाराज की मला हे पंढरपूर सोडून कुठंच जावं वाटत नाही नामदेवराय काय म्हणतात मला पंढरपूर सोडून आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला सोडून कुठंच जावं वाटत नाही या जगात फक्त आता पंढरपूरच एक आहे जे माझं तीर्थही हेच आहे माझं क्षेत्रही हेच आहे माझा देव म्हणून मी जर का काही पाहत असेल तर तो माझा सर्वस्व इथंच आहे आणि हे सोडून जर मी दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या तीर्थक्षेत्रावर गेलो तर कसं होईल मला काही जावं वाटत नाही पंढरपूर सोडून काही जायची इच्छा नाही दुसऱ्या तीर्थाला नको क्षेत्राला नको काही पण ज्ञानोबाराय थोडेसे मोठे होते मोठे म्हणजे वयाने नामदेवराय ज्ञानोबारायांपेक्षा मोठे पण अधिकाराचा विचार जर का तसं पाहायला गेलं तर केला ज्ञानोबारायांसमोर असं पटकन बोलता येत नव्हतं आणि मग नामदेवराय देवाला म्हणतात देवा झाली गंमत अशी असे देव समोर उभे देवाकडे तोंड करून ज्ञानोबाराय उभे आणि ज्ञानोबारायांच्या पाठीमाग नामदेवराय उभे डोळ्यासमोर आलं का ते देव तिकडं उभे इकडं तोंड नाही देवाच्या समोर मध्ये ज्ञानोबाराय उभे ज्ञानोबारायांचं मुख कोणाकडे ज्ञानोबारायांच्या पाठी कोण आहे नामदेवराय जसे ज्ञानोबाराय प्रार्थना करायला लागले की नामदेवरायांना मला सोबत पाठवा माग उभे असलेले नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला असं खुणवायला लागले मी पाया पडतो तुमच्या तुम्ही नाही म्हणा आता भगवंत ज्ञानोबारायांकडे पाहतात पाठीमागून नामदेवराय खुणवतात देवाची दृष्टी नामदेवरायांकडे गेली
नामा ज्ञानोबा काय बोलत आहेत माझ्याशी, हे नाम्याचं काय चाललंय पाठीमाग? नामा काय म्हणणं आहे तुझं? नामदेव राय रडायला लागले. इतके सहज आणि इतका विलक्षण भाव नामदेवरायांचा की नामदेवराय रडायला लागले. पण भगवंतानी ज्ञानोबारायांना सांगूनच टाकलं. ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही, तुम्ही नाम्याला घेऊन जा, नामदेवरायाला तुमच्या सोबत घेऊन जा. आता हे देव बोलून गेले, पण परवानगी दिल्यानंतर देवाच्या हृदयात मनात अशी घालमेल सुरू झाली जीवाची की मी नाम्याला ज्ञानोबारायांसोबत पाठवायला तयार झालो. आता मला पुष्कळ माहिती नाम्याला माझ्याशिवाय करमत, पण हे प्रेम एकतर्फी नव्हतं, हे प्रेम दुतर्फी होतं. जसं नामदेवरायांना देवाशिवाय करमत नव्हतं, तसं देवाला नामदेवरायांशिवाय करमत नव्हतं. आणि लक्षात आलं देवाच्या की मी ज्ञानोबारायांना हो म्हणून गेलो आणि आता माझा नामा ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रेला जाणार, आता मी काय करू? देवाला दुःख झालं महाराज, देवाला दुःख झालं. नामदेवरायांचा विरहाची जाणीव देवाला व्हायला लागली. निघाली सगळी, यात्रेची तयारी झाली, देवा येतो म्हटले. आणि मग या प्रसंगात भगवंताने नामदेवरायांचा हात आपल्या हातात घेतला आणि ज्ञानोबारायांच्या हातात दिला. देव ज्ञानोबारायांना म्हणतात, ज्ञानोबाराय तुम्ही समजदार आहात, तुम्ही ज्ञानी आहात, मी माझं लेकरू तुमच्यासोबत पाठवतोय, तुम्ही माझ्या लेकराचा सांभाळ करा बर का, कारण माझा नामा लढीवाळ आहे, कधी काही हट्ट करेल तुमच्याकडे, पण तुम्ही माझ्या नाम्याला सांभाळून घ्या बर का. आणि ही मी माझे फार मोठी जणू काही एखादी संपत्तीच जणू काही मी तुमच्या स्वाधीन करतो, हिला सांभाळा. पहा आता देव आणि नामदेवरायांचा भाव एकमेकांच्या संबंधात कसा आहे, हिला सांभाळा म्हणजे एवढा विलक्षण भगवंताचा नामदेवरायांच्या संबंधात भाव. नामदेवराय ज्ञानोबारायांसोबत निघाले तीर्थयात्रेला, देवाचा निरोप घेतला. बराच सगळा हा भरपूर प्रसंग झालेला आहे. जाताना वळून वळून नामदेवराय भगवंताकडे पाहायला लागले. कसे बसे तीर्थयात्रेला गेलेले आहेत नामदेवराय, ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रा करतात, सत्संग चर्चा चाललेली आहे, अनेक अनेक तीर्थक्षेत्रांवरती दर्शन घेतलेली आहेत. पण नामदेवरायांचा चेहरा मात्र उदास होता, करमत नव्हतं नामदेवरायांना. सतत सतत चित्तवृत्ती नामदेवरायांची पंढरपुराकडे लागलेली आहे. सारी चित्तवृत्ती नामदेवरायांना दूर गेल्यानंतर आता ज्याच्यात आपल्या सगळ्यात जास्त जीव असतो महाराज, सहवासात असताना जी प्रेमाची जाणीव होते त्याच्यापेक्षा प्रेमाची अधिक जाणीव ही सहवासात नसताना होत असते. आणि सहवासामध्ये नसताना जेवढ्या तीव्रतेने जाणीव होत असेल तर समजून घ्यावं तेच प्रेम आहे. सहवासामध्ये नसताना नामदेवरायांना दुसरे तीर्थक्षेत्रावर गेलेले असताना हे सगळं पंढरपूर, ही पंढरपुराची भूमी, हे सगळं तीर्थ, हे क्षेत्र आणि देवाची आठवण यायला लागली. आणि या प्रसंगामध्ये काही भाव नामदेवरायांच्या मुखातून बाहेर पडले, जे नामदेवरायांनी स्वतः ग्रथित करून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये आपण फक्त भाव पाहू आणि पुढे चलू. की नामदेवरायांचा भाव असा होता की या पंढरपूर क्षेत्राला सोडून माझं मन या मृत्यूलोकामध्ये तुम्ही मला कुठंही न्या, पांडुरंग परमात्म्याशिवाय आणि पंढरपुराशिवाय माझं मन कुठं रमत नाही. असा एकट्या नामदेवरायांचा नाही, हा सगळ्या संतांचा भाव होता. आणि हाच भाव देवाला अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून ही श्रद्धेची, ही भावाची, ही विश्वासाची भूमी, भक्ती ज्ञान वैराग्याची भूमी. काही संत
असे काही संतांच्या जीवनचरित्रात असा भक्तीचा प्रकाश, काही प्रसंगातून ज्ञानाचा प्रकाश, काही प्रसंगातून वैराग्याचा प्रकाश असा संतांच्या जीवनामधून पडला. म्हणून अखंड 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 अनेक साधू संतांचं इथं आगमन झालं. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी परम पावन झाली. म्हणून इथली माती वैष्णव आपल्या मस्तकाला लावतात, आपल्या अंगावरती उडवून घेतात. असा भाव त्या वैष्णवांच्या मनामध्ये. म्हणून तुम्ही मी सारे भाग्यवान. अशा विटेवरती उभ्या असलेल्या, कटेवरती हात ठेवून असलेल्या भगवंताच्या जवळ जाण्याचं सद्भाग्य, त्याच्याकडे येण्याची इच्छा तुमच्या माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. तो कसा आहे, तो कोण आहे? तो सतरूप आहे, चितरूप आहे, आनंद रूप आहे, सच्चिदानंद रूपाय. तोच या विश्वाच्या उत्पत्तीला कारण आहे, तोच ह्या विश्वाचा सांभाळ करणारा आहे. आणि त्याच्यामध्ये त्या साऱ्या समस्त ब्रह्मांडाचा, विश्वाचा त्या ठिकाणी नाश होणार आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. तो तुमच्या माझ्या त्रिविध तापाचा नाश करणारा आहे. तापत्रय विनाशाय, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, आध्यात्मिक तापाचा नाश करणारा आहे. श्रीकृष्णाय वयं नमः. असा श्रीकृष्ण, श्रीहरी अर्थात श्री विठ्ठल, श्री पांडुरंग. जसा तो तशीच त्याची कथा. ज्या कथेने आजपर्यंत अशा अनेक दीन दुर्बलांचा उद्धार केला, ज्यामध्ये श्रीमद भागवताचं प्रामुख्याने महात्म्य कथा भाग वर्णन करून सांगत असताना नैमिषारण्यामध्ये बसलेली सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगत आहेत. मी तुम्हाला ही श्रीमद भागवत कथा सांगतो. ही कथा भगवंतानी ब्रह्मदेवांनी नारदांना, नारदांनी वेदव्यासजी महाराजांना, वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांना सांगितलेली आहे. शुकदेवांनी राजा परीक्षितींना सांगितलेली आहे. राजा परीक्षितींचा उद्धार झाला. हीच कथा सनत कुमारांनी नारदांच्या समोर या कथेचं गायन केलेलं आहे. कधी केलं आणि का केलं, त्या उत्तरामध्येच भक्ती मातेचा हा सगळा इतिहास वर्णन करून सांगितला, जो आता काही वेळा अगोदर आपण ऐकला. भक्ती मातेचं दुःख नारदांनी पाहिलं. ज्ञान वैराग्यांना वयोवृद्ध झालेलं, जर्जर झालेलं पाहिलं. आणि त्या ज्ञान वैराग्यांना कसं तरुण करावं असा प्रश्न मनामध्ये घेऊन, कोणत्या प्रकारे सत्कर्माचं अनुष्ठान आपण करावं असा प्रश्न मनामध्ये घेऊन नारदजी महाराज निघालेले होते. आणि त्यांची वाटचाल ही वृंदावनाकडून सुरू झाली. ती हिमालयाच्या दिशेनं, बद्रिकाश्रमाच्या दिशेनं नारदजी महाराजांची ही वाटचाल चालू होती. नारदजी महाराज स्वतः भगवंताचे भक्त, परंतु इतर अन्य भक्तांच्या, साधू संत महात्म्यांच्या, विद्वानांच्या भेटी घेत 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 निघालेले होते. ज्या नारदजी महाराजांनी परमानंदाने भगवंताच्या नामाचा आश्रय घेतलेला होता, पण भक्ती मातेचं दुःख पाहून नारदजी महाराजांचं अंतःकरण दुःखित झालेलं आहे. कशा पद्धतीने मी भक्ती मातेला सुखाचं दान करू शकतो, अशा प्रकारचा विचार नारदजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये चाललेला आहे. एका बाजूला मुखामध्ये भगवंताच्या नामाचं संकीर्तन चाललेलं आहे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन् नारायण
श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण ओ नारायण 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 श्रीमन्नारायण ओ नारायण 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 श्रीमन्नारायण ओ नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 हरि नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण ओ नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण ओ नारायण 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 स्वामी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण
भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत करत नारदजी महाराज बद्रिकाश्रमामध्ये आले. सनत कुमारांची आणि नारदजी महाराजांची भेट झाली. सनत कुमारांनी नारदांना प्रश्न विचारला, नारदा, कशाचं दुःख तुम्हाला होतंय? तुमचा चेहरा एवढा दुःखी कष्टी मला का दिसतोय? त्याचं कारण सांगा. नारदजी महाराजांनी कारण सांगितलं. मी भक्तिमातेचं दुःख पाहून मला दुःख झालं. ज्ञानवैराग्यांना तरुण करण्याचा उपाय तुम्ही मला सांगा. त्यावेळेला नारदजी महाराजांना सनत कुमार म्हणतात की तुम्ही सत्कर्माचं अनुष्ठान करायला तुम्हाला आकाशवाणीनं सांगितलं. या कलियुगामध्ये सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन करणं आहे. श्रीमद भागवत कथा गाणं आणि श्रीमद भागवत कथा श्रवण करणं म्हणजे सत्कर्म करणं आहे. अशा सत्कर्माचं अनुष्ठान कलियुगातल्या जीवांनी माणसांनी वारंवार करावं. काय होईल केलं तर भक्ती ज्ञान वैराग्य तरुण होतील. कुणाचे? जो हे सत्कर्माचं अनुष्ठान करतो करेल त्याच्या. आणि मग प्रेरणा देऊन नारदजी महाराज हरिद्वार क्षेत्रामध्ये पुन्हा वापस आले. जर भागवतच करायचं होतं तर बद्रिकाश्रमातच करायचं ना. पुन्हा वापस हरिद्वार परिसरामध्ये क्षेत्रामध्ये का आले? त्यावेळेला त्याचं भाव संत महात्म्यांनी असा सांगितला की आम्ही ज्या उंचीवर पोहोचलेलो आहोत तिथपर्यंत सामान्य माणसाला येता येणार नाही. बद्रिकाश्रमापर्यंत जाण्याची वाट एवढ्या सुविधा झाल्यानंतर, रस्ते झाल्यानंतर, गाड्या झाल्यानंतर सुद्धा एवढी अवघड आणि बिकट आहे. तर त्या काळात कशी परिस्थिती असेल? आणि ही कथा नुसती एकट्यासाठी कोणी एखाद्याने करून काही उपयोगाचं नाही. कोणी म्हणेल केलं तर काही पाप होतं का? काही वाईट आहे का? नाही महाराज, अजिबात नाही. वाईट काहीच नाही, पाप काहीच नाही, उलट चांगलं आहे. पण श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन हे करणारा जर करतच असेल तर त्यांनी या भावनेने करावं. मी जर माझ्या कल्याणासाठी आणि माझ्या परिवाराच्या कल्याणासाठी हे करतोय तर याचा लाभ जेवढ्या भाविकांना होईल तेवढ्या भाविकांना झाला पाहिजे, असा हे सत्कर्माचं अनुष्ठान करणाऱ्याच्या मनात भाव पाहिजे. लक्षात घ्या. देवाचं दर्शन एखाद्याला करून देणं, देवाची कथा एखाद्याच्या कानावरती पडेल अशा प्रकारची व्यवस्था करणं, श्रवण करून घेणं, एखाद्याला तीर्थयात्रेला नेणं, याच्यासारखं महत्पुण्य या जगामध्ये दुसरं कोणतं नाही. म्हणून आयोजक नियोजकांना सनत कुमारांचं एक प्रकारे हे सांगणं होतं. त्यावेळेपासून नारदांना कथेचं आयोजन नियोजन करायला सांगितलं, पण कथेचं आयोजन नियोजन इथं करू नका म्हटले. अशा जागेवर करा जिथं अनेक भरपूर भाविकांना या कथा श्रवणाचा लाभ होईल, अशा जागेवरती कथेचं आयोजन नियोजन करा. याला कारण आहे, ही कथा जेवढ्या भाविकांच्या श्रवणामध्ये येईल तेवढं उत्तम आहे. आणि तशा प्रकारची मानसिकता, तशा प्रकारचा भाव आणि तशा प्रकारची व्यवस्था जर आयोजक नियोजकांची असेल तर भगवंत विशेष रूपाने त्या भक्तांवरती, त्या साधकांवर प्रसन्न होत असतात. म्हणून आपण ज्या वेळेला कथेचं आयोजन नियोजन करतो त्यावेळेला जे जे येतील कथा ऐकायला, जे जे येतील त्यांचं मनःपूर्वक स्वागत झालं पाहिजे. कशासाठी? कारण एक ते कथा ऐकायला आलेली असतात, एक भाव असा आहे. आणि जे कथा ऐकायला आलेले असतात
त्यांच्या मनाला कथाश्रवणाने प्रसन्नता लाभत असते. कथाश्रवणाने एखाद्या भाविकाच्या हृदयाला जर प्रसन्नता लाभली तर ती प्रसन्नता देवाच्या प्रसन्नतेला कारण ठरत असते. आता एवढे सगळे भक्त जर कथा ऐकून प्रसन्न होत असतील तर एवढ्या सगळ्या भक्तांच्या प्रसन्नतेला कारण कोण आहे? ते आयोजक आणि नियोजक आहेत, ज्यांनी कथेचं आयोजन आणि नियोजन केलेलं असतं. मग अनेक भाविकांच्या प्रसन्नतेला कारण ठरणाऱ्या भागवतासारख्या कथेचं आयोजन नियोजन करणारे जे यजमान असतात त्यांच्यावरती देवाची किती कृपा होत असेल. म्हणून कथा मंडपाचे द्वार पहिल्यापासून खुले आहेत. प्रयत्न असाच आणि विशेष पुण्य देणारी ही गोष्ट आहे. जेवढ्या भाविकांच्या कानावरती आपल्या वतीनं भागवतासारखी कथा जाऊन पडेल तेवढं भगवंताची कृपा त्या भक्तावरती होत असते. नारदांना हरिद्वार क्षेत्रामध्ये आणलं, भव्य दिव्य कथेचं आयोजन नियोजन केलं. कथा आरंभ झाले. टाळ मृदंग वीणा वाजायला लागलेले आहेत, शंखनाद व्हायला लागलेला आहे. भगवन नामाचं संकीर्तन सुरू झालं. भक्ती मातेच्या कानावर, ज्ञानवैराग्यांच्या कानावर कथेचे शब्द जाऊन पडले. ज्ञानवैराग्य तरुण झालेले आहेत. भक्ती मातेनं तरुण झालेल्या आपल्या लेकरांना पाहिलं, हाताला धरलं. थै 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 नृत्य करत भक्ती माता हरिकथा मंडपाकडे निघालेले आहेत. आणि इकडं हरिकथा मंडपामध्ये सारे भक्त भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेले आहेत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जय हरि बोल. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जय श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्याम जय हरि बोल श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राधे श्याम 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 भक्तिसुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरास श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. भगवंताच्या परमपवित्र नामाचं उच्चारण करत भक्ती माता ज्ञानवैराग्यांसहित हरिकथा मंडपामध्ये प्रगट झाल्या. नारदांना अत्यंत आनंद, सनतकुमारांना अत्यंत आनंद प्राप्त झालेला आहे. आणि भक्ती मातेला बसण्यासाठी सनतकुमार प्रार्थना करतात. भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैकधर्त्री भवरोगहन्त्री. सात्वञ्च तिष्ठस्व सुधैर्यसंश्रया निरन्तरं वैष्णवमानसानि. भक्तिमातेला ही प्रार्थना करून सप्ताह ज्ञानयज्ञ पुढं चालू राहिला. सनतकुमारांना नारदांनी प्रश्न विचारला, ही हरिकथा कुणाकुणाचा उद्धार करते? साऱ्यांचा हरिकथा उद्धार करते असं सांगितलं. कोण कोण या हरिकथा कथेचं श्रवण करून उद्धरून गेला? मग अनेक जण उद्धरून गेले. जसे पुण्यवान उद्धरून गेले तसे महापापी उद्धरून गेले. आणि अशा महापाप्यांमध्ये धुंदुककारी नावाचा महापापी श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने उद्धरून गेला. आणि या प्रसंगात गोकर्ण उपाख्यान सनतकुमारांनी नारदांना वर्णन करून सांगितलं. आत्मदेवांचा आणि धुंदुलीचा पुत्र असणारा धुंदुककारी हा पापाचरण करत होता. पाप कर्म करता 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 मरण पावला, प्रेत योनीमध्ये गेला. प्रेत योनीमध्ये गेलेल्या धुंदुककारीचा उद्धार धुंदुककारीचे भाऊ असलेल्या गोकर्णजी महाराजांनी करावा अशी त्याच्या मनात इच्छा झाली. आणि गोकर्णजी महाराजांना कळत नव्हतं की अशा प्रेत योनीत गेलेल्या प्रेताचा, पिशाचाचा उद्धार कसा होईल. आणि मग त्यावेळेला सूर्यनारायणांना त्यांनी प्रश्न विचारला. आणि मग सूर्यनारायणांनी भागवत कथा करण्याची प्रेरणा गोकर्णजी महाराजांना केली. आषाढ महिन्यामध्ये गोकर्णजी महाराजांनी भागवत गायन केलं. ते भागवत धुंदुककारीनं ऐकलं. धुंदुककारीचा उद्धार झाला. श्रावण महिन्यात दुसऱ्यांदा गोकर्णजी महाराजांनी कथेचं गायन केलं. आणि यावेळेला अयोध्या वासिनः पूर्वं यथा रामेण संगतः तथा कृष्णेन ते नीता गोलोकं योगी दुर्लभम. योग्यांनाही दुर्लभ अशा प्रकारच्या असणाऱ्या गोलोकामध्ये भगवंत गोकर्णजी महाराजांसहित इतर सर्व गावकऱ्यांना घेऊन गेले. जशी पूर्व काळात अयोध्यावासियांना प्रभू रामचंद्र साकेत लोकाला घेऊन गेले होते, त्याचप्रमाणे अशी ही श्रीमद भागवत कथा नारदा धन्य आहे. धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्य कृष्णलोकफलप्रदः. हे भागवताचं महात्म्य सूतजी महाराजांनी शौनकांना सांगितलं. आपणही श्रवण केलं. या ठिकाणावरती भगवंताची आज्ञा, सद्गुरूंची आज्ञा मानून देऊ आजच्या सेवेला आपण पूर्णविराम. उद्याच्या कथा भागामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागचं कारण, श्रीमद भागवत ग्रंथाची उत्पत्ती, शुकदेवजी महाराजांचा जन्म, शुकदेवांना वेदव्यासजी महाराजांचं कथा सांगणं, शुकदेवजी महाराज कथा सांगण्यासाठी तत्पर होणं, शुकदेवांना अधिकारी श्रोता पाहिजे, त्या अधिकारी श्रोत्याचा जन्म कसा होतो इत्यादी कथा भागावरती प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करू. पंढरी क्षेत्रामध्ये आपण बसलेलो आहोत म्हणून आरतीच्या अगोदर रोज नित्यनेमाने आपण कथेला पूर्णविराम दिल्यानंतर पांडुरंगाष्टकाचं गायन या ठिकाणावरती करणार आहोत. ज्यांना पाठ असेल, स्मरणामध्ये असेल, त्यांनी पाठ म्हणायचा आहे. नसता वाचून म्हणता येत असलं शक्य झालं तर वाचून म्हणायचं आहे. नसता मग आनंदपूर्वक श्रवण करायचं आहे. मनोमन भगवंताचं ध्यान करायचं, स्मरण करायचं आहे. पंढरीनाथ भगवान भगवान की जय.
उद्या बरोबर 11 वाजता